रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले, बाजारभावामध्ये काल काय बदल झाले, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, बांगलादेशमध्ये जी कांद्याची निर्यात होत आहे ती 25 तारखेपासून बंद असणार आहे। तर ती किती दिवस बंद असणार आहे, कोणत्या कारणामुळे बंद असणार आहे, त्याची ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात कालच्या कांदा एक्सपोर्ट रिपोर्टपासून। काल गोजेडांगा बॉर्डर येथून 48 गाड्यांचे एक्सपोर्ट झालेली आहे, तर मेंदीपूर बॉर्डर येथून 39 गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे। हिली बॉर्डर येथून 8 गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे। अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल 95 गाड्यांचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। मित्रांनो, काल भारतीय कांद्याला 38 रुपयापासून 47 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत। मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल बॉर्डरवरती कांद्याच्या भावामध्ये किलो मागे 1 रुपयांची घसरण बाजारभावामध्ये झालेली आहे। तर मित्रांनो, पाहूयात बंदबाबतची सूचना। मित्रांनो, 25 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्या कारणास्तव बॉर्डर ही बंद असणार आहे। तर 26 डिसेंबर रोजी काही दुरुस्तीच्या कामासाठी बॉर्डर बंद असणार आहे। तर दर शुक्रवारी बॉर्डर बंद असते, तर शुक्रवारी 27 डिसेंबरला ही बॉर्डर बंद असणार आहे। मित्रांनो, त्यानंतर 28 डिसेंबर रोजी शनिवारी पुन्हा एकदा कांद्याची निर्यात ही सुरळीत चालू होणार आहे। म्हणजेच 25 डिसेंबरपासून 27 डिसेंबरपर्यंत बॉर्डर बंद असणार आहे। तर 28 डिसेंबरपासून पुन्हा एकदा कांद्याची निर्यात ही सुरळीत चालू होणार आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।